नमस्कार मित्रांनो, मी विभास कोलते. मित्रांनो, क्वालिटी पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट या आय-पी-ओचा आज शेवटचा दिवस आहे. 18 फेब्रुवारी म्हणजे आजच हा आय-पी-ओ क्लोज होणार आहे. तर आतापर्यंत ह्या आय-पी-ओला किती सबस्क्राईब झाले म्हणजे मी या टाईमला व्हिडिओ बनवतोय म्हणजे समथिंग 12 वाजताच्या आसपास मी हा व्हिडिओ बनवतोय. तर त्या टाईमपर्यंत किती हा आय-पी-ओ सबस्क्राईब झालाय व अजूनही 5 तास मित्रांनो बाकी आहेत अप्लाय करण्याचे. तर नक्की अप्लाय करायचा की नाही? मी तुम्हाला माझा फायनल डिसिजन सांगणार आहे. व आतापर्यंत किती सबस्क्राईब झाला ते देखील मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. त्यामुळे चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील करा. सर्वात पहिले मित्रांनो आपण सबस्क्रिप्शन स्टेटस पाहूया. क्यू-आय-बी कॅटेगरीतून आज अ, बा 62% आतापर्यंत सबस्क्राईब झालाय. 60,61,000 शेअर्स समोर 37,37,370 शेअर्ससाठी टोटल बिड झालेले आहे. तर 158 कोटी इथे आतापर्यंत मिळाले आहेत. तर क्यू-आय-बी कॅटेगरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे, की जेव्हा आय-पी-ओ क्लोज होतो म्हणजे 5 वाजेपर्यंत यू-पी-आयने पेमेंट करायचा टाईम असतो. तर क्यू-आय-बी कॅटेगरी जास्त करून 2च्या नंतर क्यू-आय-बी भरभरून अप्लाय करते. तर आजही मला असं वाटतं, की की क्यू-आय-बी कॅटेगरी 2 नंतरच अप्लाय करेल. अजून खूप टाईम आहे. 62% सबस्क्राईब झालाय. पण मला असं वाटतं, की 2 टाईमच्या वरती तरी क्यू-आय-बी कॅटेगरीतून सबस्क्राईब होईल. त्यानंतर जी एच-एन-आय कॅटेगरी आहे ती मित्रांनो ती सबस्क्राईब झाली आहे. फुल्ली सबस्क्राईब झालेली आहे. 30,30,000 शेअर्स समोर येते. 33,26,960 शेअरसाठी ते टोटल बिडिंग झाले. तर एच-एन-आय कॅटेगरीने आतापर्यंत 141 कोटी लावले आहेत. एच-एन-आय कॅटेगरीने मित्रांनो इथे इंटरेस्ट दाखवलाय. आय-पी-ओ तर इथे एच-एन-आय कॅटेगरीमधून तर सबस्क्राईब तर झालेलंच आहे. तर त्याच्यामध्ये जास्त करून बिग एच-एन-आयने जास्त लावलेत. ते की 1.48 टाइम्स इथे आतापर्यंत सबस्क्राईब झालेलं आहे. 20,20,460 शेअर्स ऑफर केले होते. त्याच्यासमोर 29,88,908 शेअरसाठी ती बिडिंग लावली आहे. तर 127 कोटी आतापर्यंत बिग एच-एन-आय कोटी माफ करा बिग एच-एन-आय कॅटेगरीने लावले आहे. त्यानंतर स्मॉल एच-एन-आय कॅटेगरीने मित्रांनो 0.33 टाइम्स म्हणजे 33% सबस्क्राईब झाले. स्मॉल एच-एन-आय कॅटेगरीला 10,10,000 शेअर्स ऑफर केले होते. त्यासमोर 3,38,052 शेअरसाठी ती बिडिंग लावली आहे. तर 14 कोटी आतापर्यंत मिळाले आहे. त्यानंतर आपली जी रिटेलर कॅटेगरी आहे, ती मित्रांनो इथे फुल्ली सबस्क्राईब झालेली आहे. 1.08 टाइम्स इथे सबस्क्राईब झालेला आहे. 20,20,460 शेअर्स समोर 21,80,542 शेअर्ससाठी बिडिंग लावली आहे. तर 92 कोटी आतापर्यंत मिळाले. टोटल बघितलं तर मित्रांनो 83% च्या वरती हा आय-पी-ओ सबस्क्राईब झालेला आहे. तर मित्रांनो मला असं वाटतं, की हा आय-पी-ओ पास तर होईलच. क्यू-आय-बी कॅटेगरी ह्या आय-पी-ओला पास करेल. क्यू-आय-बी कॅटेगरी 2 नंतर नक्कीच पैसे लावेल आणि आय-पी-ओला पास करेल. त्यानंतर मला असं वाटतं, की मित्रांनो इथे जे स्मॉल एच आहे कॅटेगरी ती पण मित्रांनो भरू शकते. असं मला वाटतं. ती पण वन टाईमच्या वरती फुल सबस्क्राईब होईल. नाहीतर कदाचित ती नाही पण होऊ शकते. पण रिटेल कॅटेगरी तर ऑलमोस्ट फुली सबस्क्राईब झालेली आहे. याच्याने पण झालेली आहे आणि पी-आय-बी पण मित्रांनो 100% ओव्हर सबस्क्राईब तर होणारच आहे. तर आताच्या मार्केटनुसार मित्रांनो तिसरा दिवस आहे. 12 वाजलेले आहेत. अजून 5 तास बाकी आहेत. परंतु फक्त हा 83% सबस्क्राईब झालेला आहे आय-पी-ओ. म्हणजे मित्रांनो मार्केटचे सेंटिमेंट जर तुम्ही पाहिलेत, तर निफ्टी लागोपाठ 8 दिवस पडत होता. रेड कलरमध्ये क्लोजिंग देत होता. त्यामुळे मित्रांनो जी क्यू-आय-बी कॅटेगरी असो किंवा एच-एन-आय कॅटेगरी असो, रिटेल कॅटेगरी असो, कोणती पण कॅटेगरी असो जे एकदम म्हणजे म्हणजे विचार करूनच ते पैसे इथे लावत आहेत. कारण की जर मार्केटचा मूड माहोल जर चांगला असता तर मित्रांनो हा आय-पी-ओ नक्कीच चांगला ठरला असता. आताच्या मार्केटच्या सेंटिमेंटनुसार तर आय-पी-ओमध्ये पैसा लावणं तर मित्रांनो खूपच रिस्की झालेलं आहे. कारण आपण कालच पाहिला एजेक्स इंजिनिअरिंगचा आय-पी-ओ -53 वरती ते लिस्टिंगवरती ते झालेली आहे. 8% मायनस इथे इन्व्हेस्टरला इथे मिळाले आहेत. मग तुम्ही पाहू शकता मित्रांनो क्वालिटी पॉवरच्या आय-पी-ओ का आता जे एक्झायची लिस्टिंग होणार आहेत, त्यात देखील पण मित्रांनो कंपनी इथे डिस्काउंटवर किंवा इश्यू प्राईसवरती तो सुद्धा इथे लिस्ट होऊ शकतो. पण मित्रांनो क्वालिटी पॉवरच्या लिस्टिंगला अजून टाईम आहे. तोपर्यंत मार्केट जर ग्रीन झाला, ग्रीनमध्ये क्लोजिंग दिली, तर मग मित्रांनो क्वालिटी पॉवरचा जी-एम-पी देखील वाढू शकतो. जी-एम-पी जर मित्रांनो पाहिलात ना, तर शून्यावरती आहे. म्हणजे काय सांगण्यात हरकत नाही जी-एम-पी. 425 वरतीच लिस्ट होऊ शकतं किंवा याच्या डिस्काउंटवरती पण लिस्ट होऊ शकतं किंवा याच्या खाली देखील लिस्ट होऊ शकतं. जी-एम-पी पण मित्रांनो 0 आहे. 425 याची एस्टिमेट प्राईस आहे. पण मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो, जर क्वालिटी पॉवरच्या लिस्टिंग
डेट पर्यंत जर मार्केट ग्रीन झालं त्याच्या जीएमपी मध्ये हलकीशी तेजी तर येऊच शकते मला असं वाटते. तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या आयपीओ मध्ये अप्लाय करायचा का नाही. तर मित्रांनो माझी ओपिनियन तुम्हाला सांगते की जर तुम्ही रिस्क टेकन इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही नक्की अप्लाय करा. तर तुम्ही 3 ते 5 वर्षापर्यंत तुम्ही होल्ड करू शकता. तुमची कॅपॅसिटी असेल की 3 ते 5 वर्षासाठी मी होल्ड करू शकतो. तरच तुम्ही याच्यासाठी अप्लाय करा. नाहीतर मग तुम्ही लिस्टिंग नंतर पण याचा विचार करू शकता. त्याची लिस्टिंग नंतर अजून स्वस्त होऊ शकतो. तुम्हाला चांगली बाईंग रेंज मिळू शकते लिस्टिंग नंतर. त्यामुळे तुम्ही लिस्टिंग नंतर पण तुम्ही विचार करू शकता. किंवा जर तुम्ही रिस्क टेकन इन्व्हेस्टर असेल तर तुम्ही आताच आयपीओ मध्ये देखू शकता की ते 11,000 रुपयेच तर फक्त लावायचे आहेत. बाकी तुम्ही आयपीओ बघितलेस तर 14,000 15,000 आसपास असतात. पण ह्या आयपीओ मध्ये फक्त तुम्हाला 11,000 इथे मिनिमम अमाऊंट इथे ठेवलेली आहे. तर तुम्ही इथे तुमचा जर रिस्क टेकन इन्व्हेस्टर असाल 3-4-5 सालाचा व्ह्यू असेल तर तुम्ही हे नक्की अप्लाय करू शकता. नाहीतर मग तुम्ही लिस्टिंग नंतर पण तुम्ही याचा विचार करू शकता. पण मित्रांनो मी हे माझी अनालिसिस सांगितली आहे. तुम्ही इन्व्हेस्ट करताना तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला तुम्ही तुमच्या रिस्कवर घ्या व तुम्ही तुमच्या अनालिसिसवरती या आयपीओला अप्लाय करा. आय होप मित्रांनो सांगलेली माहिती तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आयपीओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.